आणि आता जाऊयात इचलकरंजी मतदारसंघामध्ये तिथे भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार आहेत त्यावर एक ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूयात। निश्चितच या मतदारसंघामध्ये लढत खरं तर खूप इंटरेस्टिंग होती। भाजपचे राहुल आवाडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यामध्ये लढत झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपला या ठिकाणी आता संभाव्य आमदार भाजपचे होताना दिसतात। 2019चा विचार केला तर 2019ला मात्र भाजपला फटका बसला होता। भाजपची सत्ता आली नव्हती, अपक्ष उमेदवार निवडून आला होता। मात्र 2014 आणि 2009 मध्ये या ठिकाणी भाजपच सत्तेवर होती। अगदी आणि याच संदर्भातली कारणं काय आहेत ते देखील जाणून घ्यायचं आहे। जाऊयात आमचे स्थानिक प्रतिनिधी पंडित कोंडेकर यांच्याकडे। राहुल आवाडे हे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आहेत। त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तब्बल 2 मुख्यमंत्री, 1 उपमुख्यमंत्री, 3 केंद्रीय मंत्री अशी दिग्गजांची उपस्थिती राहिली। तर मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची पावसात झालेली सभा चर्चेत ठरली। वास्तविक सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतिम टप्प्यात मात्र चुरशीची होताना दिसली। हिंदुत्वादी मते, भाजपची काही निश्चित असलेली मते, आव्हाड्यांची मानणारी मते यांचा विचार केल्यास राहुल आवाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे। मात्र मराठा फॅक्टर याची ही जोरदार चर्चा या मतदारसंघात होती। त्यामुळे कारंडे यांनाही या निवडणुकीत संधी मिळू शकते। धन्यवाद।